नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. नजर टाकूया महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. दत्ता दळवी यांच्या सुटकेनंतर विक्रोळीत शिवसैनिकांची बॅनरबाजी. बॅनरवर टायगर इज बॅक असा उल्लेख. पोईसर जिमखानातर्फे क्रीडा महोत्सव 2023 चे आयोजन. उत्तर मुंबईला स्पोर्ट हब बनवण्याचे स्वप्न. गोपाल शेट्टी आणि राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. आता बातम्या सविस्तर. माजी महापौर व शिवसेना उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपशब्द वापरल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता व त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. कालच दळवी यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या विक्रोळी विभागात शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर टायगर इज बॅक असा उल्लेख करण्यात आला आहे. पोईसर जिमखाना आयोजित उत्तर मुंबई क्रीडा महोत्सव 2023 चा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी खासदार गोपाल शेट्टी यांनी उपस्थिती लावली. यावेळी गोपाल शेट्टी म्हणाले की माझे स्वप्न आहे की उत्तर मुंबईला आपण स्पोर्ट हब बनवूया, कारण उत्तर मुंबई येथे खूप मोठे प्लेग्राऊंड आहेत आणि सगळेच प्लेग्राऊंड हे विकसित आहे. जे प्लेग्राऊंड बाकी आहेत त्याला सुद्धा आम्ही विकसित करू. सेवाभावी संस्थांच्या वतीने ही व्यवस्था हाती घ्यावी असे माझे वैयक्तिक मत आहे, असे ते म्हणाले. जिमखाना गत अनेक वर्षों से खेल महोत्सव का आयोजन करते आ रहा है. देश के प्रधानमंत्री सम्मान्य नरेंद्र मोदी जी ने पूरे देश भर में खेलो इंडिया कंसेप्ट को आरंभ किया और देखते देखते सभी सांसदों ने इसको एक बहुत बड़ी ऊंचाई प्राप्त करके दी. लाखों की संख्या में पूरे देश भर में बच्चे स्पोर्ट्स से जुड़े और देश के आज़ादी के 75 साल के इतिहास में पहली बार आपने देखा होगा कि 107 मेडल हमारे देश के बच्चों ने लाया है. जब चाइना और जापान के बच्चे इस प्रकार का मेडल लाते थे तो हम लोग बोलते थे अरे बाप रे, और हमारा बहुत स्कोर नीचे होता था. लेकिन पहली बार इतनी बड़ी ऊंचाइयों को छूने का प्रयास हमारे देश के बच्चों ने किया है. और उत्तर मुंबई में आपके जानकारी के लिए बहुत सारे बच्चे स्पोर्ट्स में आगे बढ़े हैं. रोहित शर्मा से लेकर शार्दुल ठाकुर तक, ऐसे क्रिकेट में बहुत सारे बच्चे आगे बढ़े हैं. चिराग शेट्टी बैडमिंटन में इतना नाम बड़ा कर रहा है देश का. नेहा सप्ताह हमारी बीच में यहाँ पर है, वो भी अपने क्षेत्र में उन्होंने भी बहुत बड़ी कामयाबी हासिल की है. ऐसे बहुत सारे बच्चे उत्तर मुंबई से स्पोर्ट्स में जुड़ रहे हैं और मेरा ये सपना बहुत दिनों का कि मैंने बच्चों को भी आज ये कहा कि आप बहुत बड़ा सोचिए जीवन में, छोटा मत सोचिए, क्योंकि सोचने के लिए तो रुपया लगता ही नहीं है. ऐसा नहीं कि भाई छोटा सोचते हैं तो कम पैसा लगता है, बड़ा सोचेंगे तो ज़्यादा पैसा लगता है. तो बिगर पैसे की जो सोच है उसको हमने बड़ी करनी चाहिए. और जैसे मैं बच्चों को कहता हूँ कि आप बड़ा सोचिए, तो एक सांसद के नाते मैं भी हमेशा बड़ा सोच रहा हूँ और मेरा ये सपना है कि उत्तर मुंबई को हम स्पोर्ट्स का हब बनाएं आने वाले दिनों में. क्योंकि उत्तर मुंबई में बहुत सारे बड़े बड़े प्लेग्राउंड्स है और सभी प्लेग्राउंड्स लगभग विकसित हुए हैं और जो बचा है उसको हम आने वाले दिनों में करेंगे. तो एक बहुत बड़ा स्कोप है यहाँ पर बच्चों को आगे बढ़ाने का. पोईसर जिमखाना जैसे सेवाभावी संस्था के लोग अगर आगे आते हैं तो इसमें बहुत मजबूती प्राप्त हमको होगा. सब हम कॉरपोरेशन के ऊपर डाल देंगे, स्टेट गवर्नमेंट सेंट्रल गवर्नमेंट के ऊपर डालेंगे तो वहाँ पर तो सब पगारों में सारा पैसा चला जाता है. लेकिन सेवाभावी संस्था के लोगों ने आगे आकर इस व्यवस्था को अपने हाथ में लेना चाहिए, ऐसा मेरा व्यक्तिगत मत है. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मागील काही दिवसांपासून मनसेने लावून धरलेल्या मुद्द्यावरून ही भेट झाल्याचं समजत आहे. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट. रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेडमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध. उमरेड नागपूर हायवे टच लेआउट. फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या. प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार. कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर. आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं. बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध. 100% सुरक्षित गुंतवणूक. सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा. संपर्क करा. श्रीराम नगरी फरसान नागपुर, स्वाद भरोसे के साथ, जहां आपको मिलेगा समोसा, मटर कचौरी, चावल ढोकला, खमन ढोकला, नमकीन के साथ साथ मिठाई, वो भी शुद्ध देशी घी की. इस दीपावली श्री राम नगरी फरसान में आपको मिलेगा दीपावली का फराक.
वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित। श्री राम नगरी फरसान नाम ही काफी है, तो देर किस बात की। गरम नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर, पांड्रा बोड़ी रोड, रामनगर, नरेश बुक डिपो के बाजू, नागपुर। संपर्क करें 9370494240 पर। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी जिला नागपुर लेकर आया है आप सभी के लिए दिवाली के अवसर पर खास ऑफर। आसमान महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी में आपको देखने को मिलेगी कई सारी योजनाएं, जैसे कि दिवाली धमाका योजना, जिसमें सीनियर सिटीजन और महिलाओं को स्पेशल एफडीआर पर 10 से 10.25% तक का ब्याज मिलेगा। आसमान लखपति योजना में इन्वेस्ट करने में 72 महीने में 1 लाख रुपए पाए और 6 साल में बने लखपति। इतना ही नहीं, आसमान महिला क्रेडिट सोसाइटी आपको देगा आपके सेविंग्स अकाउंट में 4% तक का ब्याज। साथ ही में वे उपलब्ध कराएंगे गोल्ड लोन, इमरजेंसी लोन, पर्सनल लोन, व्हीकल लोन, हाउसिंग लोन और भी बहुत कुछ। हमारा पता झंडा चौक, नटराज टॉकीज के अपोजिट, महल, नागपुर। संपर्क करें 0712-299-5545 और 9850396080 पर। विश्रांतीनंतर आपले स्वागत। वळूया समोरील बातम्यांकडे। रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला असतानाच आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे देखील या झालेल्या पावसाने नुकसान झाले असून निफाड तालुक्यातील संजय जाधव या शेतकऱ्याने 2 एकर टोमॅटोचे पीक घेतले होते। मात्र आलेल्या मुसळधार पावसाने पूर्णपणे टोमॅटो पीक भुईसपाट झाल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान या पावसाने केले आहे। तरी आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता बळीराजा करताना दिसत आहे। काल परवा जी अवकाळी पावसाची नुकसान झालेली, त्याच्यात गारपीट झाली, त्याच्यात माझेवाले 2 एकर टमाटे होते। तर माझा आत्ता नेमके टोमॅटो चालू व्हायचा प्लॉट आणि अवकाळीनं जो काही मला फटका बसला गारपिटीचा, तर माझ्या टोमॅटोला आत्ता 2 एकर टोमॅटोला जवळजवळ 4 लाख रुपये खर्च केलेला होता। मी तारी टोकर सगळं नवं घेतलेलं होतं, पण आत्ता मला अशी परिस्थिती, नेमका प्लॉट चालू व्हायचा, मला कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये उत्पन्न होणार होतं, ते आज माझं सगळं धुळीस मिळालेलं आहे। तर मग आता नेमकं मी आता हा खर्च कसा काढायचा हा प्रश्न माझ्या पुढं उपस्थित राहिलेला आहे। तरी सरकारने याच्यावर काहीतरी करावं असं आमची अपेक्षा आहे। राष्ट्रवादीचे 2 दिवसांचे चिंतन शिबिर कर्जत येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये आमच्या वक्त्यांनी मागच्या काळात काय घडते ते सांगितले आहे। मुख्यमंत्री गुवाहाटीला गेल्यावर काय झालं, काय घडलं हे सर्व सांगितले आहे। आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन बेछूट बेलगाम आरोप केले आहेत असे वक्तव्य आनंद परांजपे यांनी केलं आहे। 30 नोव्हेंबर 2023 आणि 1 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विचार मंथन हे 2 दिवसीय शिबिर कर्जत इथे आयोजित करण्यात आलं होतं। या 2 दिवसाच्या शिबिराची सुरुवात ही प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी प्रस्तावना करून केली। बाहेरचे अनेक वक्ते येऊन तिथे आम्हा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। पहिल्या दिवशी समारोपाचं भाषण माननीय खासदार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी संभाषण केलं आणि शिबिराचा समारोप हे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी केला। या तिन्ही वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये अगदी 2004 साली काय झालं हे माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी सांगितलं, 2017 मध्ये काय घडलं, 2019ला काय घडलं, त्यानंतर जून 2022ला ज्यावेळेला आत्ताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे गुवाहाटीला निघून गेल्यानंतर आमदारांच्या बैठकीमध्ये काय झालं ते अगदी 2 जुलै असेल, 12 जुलै असेल ते 12 ऑगस्टपर्यंत काय काय घडलं हे सत्य सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत गेल्या 2 दिवसामध्ये आलं। आणि त्यानंतर लगेचच माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन बेछूट बेलगाम असे आरोप हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील यांच्यावर केले।
मला 3च प्रश्न त्यांना विचारायचे की ज्या वेळेला सूरज परमारनी आत्महत्या केली आणि नजीब मुल्ला आणि हनुमान जगदाळे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते, एक गटनेते होते, यांना अरेस्ट झाल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या दरवाजावर डोकं टेकवायला गेलात की मला वाचवा? त्यावेळेचे जॉईंट पोलीस कमिशनर सत्यनारायण लक्ष्मीनारायण हे होते. त्यामुळे आपण देखील आत्मपरीक्षण करावं. परमारमध्ये काय घडलं, योग्य वेळेला नजीब मुल्ला आणि हनुमान जगदाळे बोलतीलच, पण त्यावेळेला काय घडलं, कसं घडलं, आपण कुठे कुठे डोकं टेकवून आलात, ही सगळी माहिती आम्हाला देखील आहे पदाधिकाऱ्यांना. गंगापूर येथे कविवर्य नाद हो महानोर साहित्य नगरीत श्री मुक्तानंद महाविद्यालय येथे 43वे मराठवाडा साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात झाली आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार होते, पण काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला कवी व लेखक यांच्या उपस्थितीत सह आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार लक्ष्मणराव मनाळ हे उपस्थित होते. प्रसारक मंडळ संचलित मुक्तानंद महाविद्यालय आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक माननीय जगदीश कदम, संमेलनाचे उद्घाटक मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके, त्याचप्रमाणे संमेलनाचे आयोजक व आमचे मार्गदर्शक मंडळाचे सरचिटणीस माननीय सतीश भाऊ चव्हाण, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतुकराव ठाले पाटील, 43व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोहिते, संमेलन स्वागत मंडळ, मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्य सिंह पाटील, समोर उपस्थित सर्व निमंत्रित साहित्यिक, मराठून आलेले. महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इंटीग्रेटेड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100. हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ. इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ. सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक. तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना. हमारा पता शॉप नंबर 2, मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर. हमारा कॉन्टैक्ट 9822691286 8888822313. रामदूत इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं खास आपके लिए शिवतीर्थ नगरी 4, जो है वर्धा रोड, जामठा स्टेडियम, सहारा सिटी के पीछे. NMRDA with RL plots, our amenities, drinking water, drainage and sewage, entrance gate, electricity, SDVC road, open space. Bank loan also available. 90% bank loan from any nationalized bank. For more details, call Mr. Ram Gupta 9689773228. Our office address: plot number 12, second floor, Amar Jyoti Nagar, Beltarodi Road, near Mandra Showroom, Nagpur.